क्रमांक कोड क्रमांक 34. मला आलेला विषय आहे, मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू. खरं तर नियोजित फेरी झाल्यानंतर उत्स्फूर्त फेरीला भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं असतं आणि कुठलाही चिठ्ठीत विषय येऊ दे, भीतीच निर्माण झालेली असते. आणि आपण बोललेला प्रत्येक शब्द, आपण मारलेला प्रत्येक पंच किंवा जोक सभागृहामध्ये तितका ताकदीने पोहोचेल का, अशी भीती असताना असा विषय येणं म्हणजे खरंच माझी स्वतःची गोष्टी निर्माण झाली आहे. पण मला वाटतं दिलेल्या विषयामधला मला हा शब्द हा फक्त प्रथम पुरुषी एक वचन म्हणून घेण्यापेक्षा जर इथे समाजातल्या सगळेच जणांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून जर मला मांडायचं असेल आणि त्यांनी केलेली सगळ्या कृत्यांमधलं त्यांना आवडून असेल, पण निदान सेकंड हँड एम्बॅरेसमेंट म्हणून ज्याला आपण म्हणतो म्हणून जरी ती मला आवडून येणार असेल, तर मला वाटतं दिलेला विषय मला वेगळ्या पातळीवर नेता येईल. म्हणजे एका बाजूला इथे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी मंत्र्याची नेमणूक केलेली असते, इथे शेतकऱ्यांना कर्जबाजारीमध्ये शेतकरी मरत असताना त्याच्यावर तोडगा काढावा म्हणून ती नेमणूक केलेली असते. पण हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांना तात्काळ उभं ठेवून जर समजा विधानसभेमध्ये कृषी मंत्री जेव्हा जुगार खेळायला लागतात, तेव्हा मला वाटतं कदाचित मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, हे इकडचे मंत्रीच म्हणायला लागणार असतील. तर जर महाराष्ट्राची आतापर्यंतची राजकीय घोडदौड फार मागासलेली आहे असं मला वाटायला लागतं. आतापर्यंत झालेला सगळा पैसा पुन्हा इलेक्शन मध्ये स्वतःलाच प्रतिनिधित्व करण्यासाठी इथल्या जनतेला फसवून पुन्हा पुन्हा त्याच राजकारणाच्या खुर्चीवर तेच लोक जर बसत असतील, तर मला वाटतं मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, हे त्या सगळ्या राजकीय व्यक्तींना म्हणून केलं गेलेलं असेल. मला वाटतं समाजामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकणारे बरेच जण असतात, कारण स्वतःची अब्रू ही आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, कारण ते आपलं चारित्र्य असतं. पण मला वाटतं जसं वैयक्तिक चारित्र्य असतं तसं सामाजिक चारित्र्य सुद्धा असतं. म्हणजे ट्रेनमध्ये जागा इतरांना नसताना सगळेजण उभे राहिलेले असताना स्वतः मात्र व्ही आकारात पाय पाकून असणाऱ्या सगळ्यांनी मला एवढंच सांगायचंय, तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की मला घाबरणं गरजेचं आहे, कारण समाजामध्ये तुमची सुद्धा काहीतरी अब्रू आहे, कारण बाकीचे लोक पण तितकाच तात्काळ प्रवास करत असतात. मला वाटतं मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, हे आताच्या सध्याच्या तरुणांचा ट्रेंडच बनला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी, मग ती पिढी असू दे किंवा अगदी कुठल्याही बाबतीमध्ये काहीतरी बोलणं असू दे, या सगळ्या बाबतीमध्ये मला काय असं वाटत राहतो की कुठे ना कुठे जर मला अब्रूच नसेल आणि जर मला कशाची भीती वाटणार नसेल, तर समाजाने तिथली सगळी बंधनं मला माझ्यासाठी तोडता येऊ शकतील आणि मला त्याच्यासाठी बरीच तत्वज्ञानाच्या बऱ्याच भिंती सुद्धा उभ्या करता येऊ शकतात. पण मला वाटतं कधीतरी स्वतः वैयक्तिक विचार करून जर मला ती भीती वाटायला लागली आणि आता बोलत असताना आपण बोललेली प्रत्येक गोष्ट समोरच्यांना पटेलच असं नाही, तर मला वाटतं खरं तर उत्स्फूर्ताची सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू असं म्हणत असताना मला सध्या सगळ्यात जास्त घाबरायचीच भीती वाटत आहे, सगळ्यात जास्त तीच भीती माझ्या मनात आहे. पण मला वाटतं हाच विषय लोक काय म्हणतील सुद्धा समांतर जातो आणि लोक काय म्हणतील याचा विचार कधीतरी आपल्याला करता यावा, कारण चार लोक काय म्हणतील याचा विचार करायचा वाईटही असेल, पण बऱ्याचदा चार लोक चारीच्या चारी वाईट नसतीलही, कदाचित मीच वाईट असेल. कारण गालिब जसं म्हणतो की दोन चेहरे पे लगे थे और मैं आईना साफ करता रहा, तसं व्हायला नको. धन्यवाद.